कोण, कधी मरणार ते मला विचार। माझ्या नरसिंहाच्या मागचे हे भोग कधी संपणार आहेत तेवढे फक्त सांग। तो जिवंत आहे यात समाधान मान की। तुझ्या कृपेनेच हे शक्य झालंय ग। ती ज्याच्या नावाचं कुंकू लावते तो नक्की कोण आहे? भाऊजी, भाऊजी कसे आहात तुम्ही? नाही, आम्हाला कळलं इथे काहीतरी गडबड झालीये, म्हणून मी म्हटलं यांना आपण लगेच इथे निघून यायला हवं। भाऊजींना आपली गरज असेल। आत्ताच आलायत, फ्रेश व्हा मग बोलू आपण। भाऊजी, अहो फ्रेश होऊन काय करायचं आता? फ्रेश होऊन घरातले प्रश्न बदलणार आहेत का? देवा, मला आता एकच चिंता लागून राहिली, आपल्या मतदारसंघातील मतदारांना जेव्हा हे कळेल तेव्हा त्यांची काय प्रतिक्रिया असेल? त्याची काळजी तुला करायची गरज नाही। भाऊजी, अहो असं का बोलताय तुम्ही? मी पण एक किल्लेदार आहे। किल्लेदारांची सुखदुःख वाटून घ्यायला नको? भाऊजी, बाहेरचे कोणी काहीही म्हणो, पण तुम्ही माझ्यासाठी कायम मोठे धीरच राहाल। काही हौस नाहीये मला तुझा धीर म्हणून घेण्याची। पण मला कौतुक वाटायचं ना तुम्हाला धीर म्हणून घेणार। म्हणजे अजूनही वाटतंय? भाऊजी, गावात फिरताना तुम्हाला कोणी काहीही म्हणालं तरी प्लीज तुम्ही काहीही मनाला लावून घेऊ नका। दाखल्यावरचं तुमचं नाव कोणीही काढून घेऊ शकत नाही। वामन कुठे आहे? बायकांमध्ये चर्चा करत बसले। हाडाचे वकील आहेत ना, प्रत्येक गोष्टीच्या मुळाशी जायला त्यांना खूप आवडतं। पण यावेळी एक गोष्ट त्यांच्या लक्षात येत नाही, या गोष्टीच्या जेवढं मुळाशी जाते तेवढा त्यांना त्रास होईल। हा प्रश्न एकच माणूस सोडवू शकतो, ते म्हणजे तो म्हातारा, बरोबर ना? खडान खडा माहिती मिळवली असतो या प्रकरणाची। भाऊजी, अहो प्रकरणच तसं आहे। कितीही विसरायचं म्हटलं ना तरीही विसरता येणार नाही। अहो आमच्या आयुष्यातल्या छोट्या मोठ्या प्रकरणांना तुम्ही किती पोटतिडकीने हँडल केलंय, त्यासाठी जीव तुटतो हो, बाकी काही नाही। परशु, बोकाडवाला कुठे गेला होतास? म्हाताऱ्याला शोधायला गेलतो। परशु, कारण नसताना आपण या गोष्टीला फार जास्त महत्व देतोय। अरे बाबा, आपण देत नाही, दादानीच सांगितले मला त्याला शोधून आण म्हणून शोधायला गेलतो। काही गरज नाहीये, यापुढे हा विषय इथेच बंद। अरे काय बोलतो तू? बंद कसं काय बंद? हा, कोणतरी एक फालतू माणूस सरळ सांगतो ह्यो तुमचा भाऊ नाहीच आहे म्हणून, आणि आपण ते ऐकून घ्यायचं? अरे उद्या तो जगासमोर येऊन बोंबला लागला तर काय करायचं आपण? काही असं होणार नाही। मुळात तू तुझं तोंड बंद ठेव, कुणाला काहीही कळणार नाही। अरे मी तोंड बंद ठेवेन, म्हाताऱ्याने तोंड बंद ठेवायला पाहिजे ना। तो बोंबला सुटला म्हणजे काय करायचं? आबरू जारी केली आपली। नाही होणार असं, कारण त्याला असं जर काही करायचंच असतं तर ह्यापूर्वीच त्यांनी केलं असतं, इतकी वर्ष गप्प राहिला नसता तो। अरे वामन्या, ही असली माणसं असतात की नाही, ह्यांची जातच वेगळी असते रे। तुला सांगतो, अशी गुपित मनामध्ये दडवून ठेवतात, ऐन वक्ताला ओपन करतात, त्याच्या बदल्यात मग पैसे काय काय मागतात। असली नालायक लोक ही। यांचं काय, याला तर जिवंत ठार मारला पाहिजे। तशी जर वेळ आली तर काय करायचं ते मी माझ्या पद्धतीने बघीन। वकील आहे मी, पण सध्या तरी आपण आपलं तोंड बंद ठेवूया। आपोआप या गोष्टीचं महत्व कमी होईल, लोकही विसरून जातील। म्हणजे मला की नाही आश्चर्यच वाटते रे तुझं वामन्या।
एवढ्या परमेश्वरा समान आपल्या दादावर कोणतरी चिखलफेक करते आणि आपण नुसतं तोंड बंद ठेवून बघत बसायचं? मला शक्य होणार नाही ते. अरे गाडवावरनं थिंड काढली पाहिजे हरामखोराची त्या. बास बास, पुरे झाली आपली मुक्ताफळं. पुरे कशी झाली? गप्प बसणार नाही मी, बोलत राहणार. दादाची इच्छा आहे की नाही त्या म्हाताऱ्याला भेटायची? बास, मी कुठून पण त्याला शोधून आणणार आणि दादाच्या समोर आणून उभा करणार. नालाय कुठला हरामखोर आमच्या दादावर चिखलफेक करतो. अरे देवा समान माझा दादा. आणि मी काय म्हणतो वामण्या, समजा दादा उद्या त्या म्हाताऱ्याच्या म्हणण्याप्रमाणे किल्लेदार नसेल, काय फरक पडतो? म्हणून काय आपलं त्याच्यावरचं म्हणजे दादावरचं प्रेम काय कमी होणार आहे वय? प्रेम तसंच राहणार. आल्यापासून अमृता आणि गण्या कुठे दिसत नाहीये. अगं अमृताला पिठलं खायचं होतं. रखमाबाई फार मस्त करतात ना, आणि गरम गरम भाकरी. त्याच्यामुळे गण्या आणि ती दोघही जण गेलेत रखमाबाईंच्याचकडे. अमृता पण ना, या अशा दिवसात तिने स्वतःची काळजी घ्यायला हवी. हे असं कोणाच्याही घरी खायला जाते म्हणजे काय? अहिल्याताई, ती माझ्या आई वडिलांच्या घरी गेली. अहिल्या, निदान खाताना तरी इतरांविषयी असं बोलू नये. इतर वेळेला बोलतेस तेवढं पुरे आहे. आतेबाई, बाहेर शंभू आलाय. याच्या कानाखाली वाजवून विचारा काय चावटपणा चाललाय ते. अहिल्या, हा विषय ओसरीवर बोलायचा नाहीये. तुम्ही माझ्या खोलीत या. खोलीत जाऊन कशाला? जे काही विचारायचं ते इथेच विचारा ना, म्हणजे नंतर चर्चेला जागा होणार नाही. हास हास. वामन, इथे उघड्यावर नको, आत घेऊन येतात. या. हे बघ, तुला जे काही माहिती ते सरळ सरळ सांग. उगाच भाऊजींच्या गुरगुरण्याला घाबरायचं नाही, कळलं? पास. या. चला. या. भजाजीराव, बरं केलंय का? चव घेऊन बघितली का आधी? गप गुमान गिळायचं जे बनवलंय ते. उगाच पांडूला आरडरी सोडते तशा मला आरडरी नाही सोडायच्या. हे काही तोंड सुटलं का तुला? जो येतोय तो मलाच ऑर्डरी सोडतोय. मला किंमतच नाही राहिली पहिल्यासारखी या घरात. पहिल्यासारखी या घरात कधी ग तुला किंमत होती माझी बाय? आणि जावा जावा तुला किंमत देण्याचा प्रयत्न झाला या घरात, तवा तवा त्या अहिल्याबाईनं गडबड केली. आणि आता बी मला खात्री आहे की या टायमाला बी तिनंच काहीतरी गडबड केलेली आहे. ते तर आहेच, पण नक्की काय घडतंय या घरात ना तेच कळत नाहीये मला. सगळी माणसं एकदम कशी काय रे गायब झाली? सगळ्या माणसांचं जाऊ दे, या अहिल्याबाई रमावतीला कशी काय गेली याच कौतुक वाटतंय मला. त्याचं काय कौतुक वाटायचंय? नवरा गेला म्हणून गेली त्याच्या मागे बरकन, पण त्या पांडूला घेऊन गेलेत ना सगळे, त्याच मला वाईट वाटतंय. येऊन नाही गेले, मुद्दाम सुट्टी देऊन गेले. तिला वाटलं आता हिलाच राबायला लागेल. पण झालं काय? शेवटी आम्हालाच राबावं लागलं ना. पण आज तू गिळतेस आणि उद्या मला धुणी भांडी करायला लागतायत. असं काही होऊन देऊ नका म्हणजे झालं. आईला उद्याच्या एवढ्या मोठ्या हिरोला शोभत नाही असलं काही.
सारखी काय रे पिरपिरे? इथं मी माझ्या दुखण्याचा विचार करतेय आणि तू स्वतःच सुरू करतो कायम. हे बघ, याचा विचार करण्यापेक्षा ही समधी मंडळी गावाला कशासाठी गेलीत याचा नीट विचार कर. आपल्या माग काहीतरी लई मोठं प्रकरण शिजतंय बघ बजाची. आणि आपल्याला त्याचा वास बी लागू दिलेला नाहीये. पण या सगळ्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार हा तुझाच नवरा असला पाहिजे. ते काय वेगळं सांगायला पाहिजे का? जिथं जिथं काहीही वाईट घडत असेल तिथं तिथं परशुराम किल्लेदार हे नाव येणारच. फक्त घडतंय काय ना ते कळायला पाहिजे. अरे बोलणार आहेस का बाबा? आता काय खेळ मांडलायस हा? कृष्णाबाई, मी बोलतो तर खरंच बोललो सगळं. मी किल्लेदार नाही याचा अर्थ काय? हे बघा, जे बोलायचंय ते सगळं सविस्तर बोला. कृष्णबाई, तुम्हाला आठवत असेल लक्ष्मी वहिनीच्या पहिल्या बाळणपणात 7व्या महिन्यातच त्यांना कळा लागल्या होत्या. हो, मला लगेच बोलावणं आलं होतं. तो निरोप मीच दिला होता. आणि आम्हाला जेव्हा ही बातमी कळली तेव्हा शारदा आणि मी लक्ष्मी वहिनीच्या माहेरी गेलो होतो. शारदा 2 तास प्रयत्न करत होती, पण ते मूल काही जगलं नाही. अरे वाचलं नाही म्हणजे काय? 10व्या दिवशी मी गेले ते त्याला लक्ष्मीच्या मांडीवर पाहायला मी नरसिंहाला. खरं बोलताय कृष्णाबाई, पण वहिनीच्या मांडीवरचं मूल ते त्यांचं नव्हतं. मूल गेल्याचा धसका लक्ष्मीबाईच्या वडिलांनी इतका घेतला होता. त्यांना वाटलं होतं की पहिल्याच बाळणपणात किल्लेदाराचा वंश गेला असं कोणी बोलू नये आणि मुलीच्या संसारात विघ्न यायला नको, म्हणून त्यांनी रातोरात दुसऱ्या कोणाचं तरी मूल आणून आपल्या मुलीच्या मांडीवर ठेवलं. तेच हे मूल. नाही नाही, खोटं आहे हे सगळं. यातली एकही गोष्ट जरी खरी असती ना तर लक्ष्मीने सांगितली असती मला. तुम्ही विसरला असाल कृष्णाबाई, पण त्या वेळेला परशुशेठची आई चांगुणाबाई आणि विष्णुपंत यांचं प्रकरण फार गाजत होतं त्यावेळेला. आणि आपल्या मुलीला मूल होत नाही असं कोणी बोलू नये म्हणून लक्ष्मी वहिनीच्या वडिलांनी हे सगळं नाटक केलं. शारदाने स्वतःच्या हाताने मूल त्या वहिनींच्या मांडीवर ठेवलं होतं. एक मिनिट, कशावरून तुम्ही हे सगळं खरं बोलताय? हो, कशावरून मी हे खोटं बोलतो असं तुम्हाला वाटतंय? ही वेळ कोडी घालायची नाहीये शंभू. हो कृष्णाबाई, मी कोडी घालत नाहीये, उलट कोडं सोडवून सांगतोय. नरसिंह साहेब किल्लेदाराचे वंशजच नाही.
पहिल्याच बाळणपणात किल्लेदाराचा वंश गेला असं कोणी बोलू नये आणि मुलीच्या संसारात विघ्न यायला नको म्हणून त्यांनी रातोरात दुसऱ्या कोणाचं तरी मूल आणून आपल्या मुलीच्या मांडीवर ठेवलं. तेच हे मूल, तेच हे मूल, तेच हे मूल, तेच हे मूल. नरसिंह साहेब किल्लेदाराचे वंशजच नाही. नरसिंह साहेब किल्लेदाराचे वंशजच नाही. किल्लेदाराचे वंशजच नाही. किल्लेदाराचे वंशजच नाही. कसला विचार करताय? तुला चांगलंच माहिती आहे जानकी मी कसला विचार करतोय ते. सगळ्या गोष्टी स्पष्ट झाल्यात आता. मी किल्लेदार नाही. सगळ्या स्पष्ट झालेल्या गोष्टी खऱ्या असतातच असं नाही. कालांतराने त्यातला खोलपणा सुद्धा लक्षात येतोच की. कोणाच्या मनाची समजूत घालतेस? तुझ्या की माझ्या? या सगळ्या गोष्टीवरचा पडदा आता उठलाय. मी किल्लेदार नाही हे नक्की झालंय. पण त्याने काय फरक पडतो? फरक पडतो जानकी, खूप फरक पडतो. लहानपणी घरात कोणी येतं तेव्हा त्या बाळाला तुझं संपूर्ण नाव काय असं विचारलं जातं. जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूच्या दाखल्यापर्यंत सगळीकडे ते आडनावच महत्वाचं ठरतं. तुम्ही असं बोलताय की जणू काही कोणीतरी तुमच्यावर बंदी घातली तुम्हाला तुमचं आडनाव वापरण्यासाठी. कोणीतरी येऊन आपल्याला सांगण्यापेक्षा आपणच सावध झालेलं बरं ना. हे बघा, तुम्ही जे बोलताय ते आपल्याला स्वीकारलं पाहिजे हे मलाही माहिती आहे. पण हे खरं असं ठरवण्याच्या आधी याचा सगळ्या बाजूंनी नीट विचार व्हायला पाहिजे ना. मी हे बोलतेय कारण आत्याबाईंनी अजून ठोस असं काहीच सांगितलं नाहीये. ती बोलणार तरी कसं? हे सगळं घडलं तेव्हा ती तिथे नव्हतीच. एक म्हातारा हे सगळं मला उगाचच येऊन का सांगेल? तो काय माझा शत्रू आहे? तो तुमचा काय ना याच्याशी मला काहीही घेणं देणं नाही. मला फक्त या सगळ्यामुळे माझ्या नवऱ्याला काय वाटतं याच्याशी घेणं देणं. मी या प्रकरणाचा सगळा गुंता सोडवणार आहे भवानी माईकडे जाऊन. तिला सगळंच माहित असेल. त्याचा उपयोग नाही होणार कारण आत्याबाई भवानी माईकडे जाऊन आले आणि तिने त्यांना सांगितलं की तिला भविष्य कळतं, भूतकाळ नाही. याचा अर्थ माझ्या अपरोक्ष खऱ्या खोट्याचा न्याय निवाडा करून आलात तुम्ही. आत्याबाईने हे सगळं माझ्यापासून लपवून ठेवलं आणि त्यात तूही सामील होतीस. काय बोलताय तुम्ही? प्लीज जानकी, मला एकट्याला सोड थोडा वेळ. हे बघा जानकी.